तर गुड डे ट्रेडर्स, मायसेल्फ मयुरेश आणि मी तुम्हाला एक ट्रेडिंगचा सायकोलॉजिकल पॉईंट सांगणार आहे. तो एवढा इम्पॉर्टंट आहे की तुम्हाला बेनिफिट देणार आहे खूप जास्ती, आणि बेसिक पॉईंट आहे हा एकदम. आणि याच्याकडे मोस्ट ऑफ द ट्रेडर आहेत ना, ते इग्नोर करून देतात. पण तोच एज आहे सिंपल. आता तो काय आहे ते मी डायरेक्टली सांगायला चालू करतो. प्रत्येक ट्रेड इक्वली ट्रीट झाला पाहिजे. प्रॉब्लेम काय आहे तो सांगतो मी तुम्हाला. प्रत्येक ट्रेड तुम्ही इक्वली ट्रीट नाही करत. का ट्रेड इक्वली ट्रीट नाही करत? जेव्हा 2-3 दिवस मार्केट साइडवेज असते तेव्हा, आणि त्याच्यानंतर एक ट्रेडिंग सेटअप बनतोय, तेव्हा तुमचा ब्रेन सिग्नल पाठवतोय. तो सायकोलॉजिकल पॅटर्न आहे, ह्युमन पॅटर्न आहे. तो कसा आहे ते मी सांगतो, एक्सप्लेन करतो. तुमचा ब्रेन तुम्हाला सिग्नल पाठवतोय की 2-3 दिवस झालं ट्रेड नाही केलेला, ट्रेड करायला पाहिजे, इथं ट्रेड मार. ठीक आहे. आणि तुम्ही पोझिशन सायझिंग, रिस्क मॅनेजमेंट जास्ती मारताय त्या ट्रेडमध्ये. आणि जर तुम्ही तेव्हा तसं केलं तर तुम्हाला एक ड्रॉडाऊन लागू शकतोय जर ट्रेड अपोजिट गेला तर. ठीक आहे. आणि जर तसं करत असाल तर तुम्ही एक रूल ब्रेक केला. तो कुठला? की तुम्ही प्रत्येक ट्रेड इक्वली ट्रीट नाही केला. जी तुमची रिस्क होती, समजा 2,000 रुपये तुम्ही प्रत्येक ट्रेडला रिस्क मारताय, तेव्हा तुम्ही मारलीसा 5,000, 8,000, 10,000. तर तुमची पहिला जो पॅटर्न बनतोय ना, की तुम्हाला जो प्रॉफिट अँड लॉस असतोय तो नंबर मोठा दिसतोय. कारण का रिस्क मोठी असते. ठीक आहे. तिथं तुम्ही पॅनिक करताय आणि जर लॉसमध्ये चालला तर एव्हरेजिंग करत आणि परत लॉस मोठा घेताय, आणि तोच लागतोय ड्रॉडाऊन. आणि त्याच्यानंतर एक ह्युमन सायकोलॉजिकल तो सगळ्यांचाच पॅटर्न आहे की ओव्हर ट्रेडिंग करताय, रिव्हेंज ट्रेडिंग करताय कशी पण, आणि त्याच्यानंतर कॅपिटल आपली ड्रॉडाऊन मध्ये मायनस मध्ये घालवतात. ठीक आहे. तर असं जे करतात त्यांच्यासाठी सोल्युशन काय आहे? मी पण सगळं करून बसलोय. ठीक आहे. आणि मग मी पॅटर्न ओळखला भाई की असं असं होतंय की प्रत्येक ट्रेड इक्वली ट्रीट नाही करत. जेव्हा सेटअप होतोय तेव्हा मी ट्रेड नाही करत. आणि हा मला पॅटर्न मिळाला की असं असं होतंय. मग सोल्युशन काय आहे याचं? की इक्वली ट्रीट पण केला पाहिजे. त्याच्यासोबत रिस्क मॅनेजमेंट, मनी मॅनेजमेंट आणि पोझिशन सायझिंग सरळ जी पाहिजे तीच अप्लाय केली पाहिजे. जर मी तसं नाही केलं तर भाई माझ्याकडून प्रोबॅबिलिटी हा एज आहे ना ट्रेडिंगचा, तो मिस होतोय. आणि मी पैसा नाही मिळू शकत मार्केटमधनं मग. ठीक आहे. जर तो एज पाहिजे असला तर हे मला सगळे पॉइंट घेऊनच चालायला लागतात की मला ट्रेड इक्वली ट्रीट करून त्याच्यासोबत जे 2 पिलर आहेत, प्रोबॅबिलिटी आणि रिस्क मॅनेजमेंट, मनी मॅनेजमेंट विथ, हे तुम्हाला सगळं सांगतो. जो रिस्क रिवॉर्ड असणार आहे ना तुमचा, जी स्ट्रॅटेजी तुम्ही बॅक टेस्टेड केलाय मार्केटमध्ये, मगच तुम्ही येणार आहे ना. असंच तर नाही येणार. जर रॅन्डम ट्रेड करत असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नाही आहे. हा व्हिडिओ गॅम्बलरांसाठी नाही आहे. हा व्हिडिओ प्रॉपर एज्युकेशनल, जी शिकण्यात इंटरेस्टेड आहे त्यांच्यासाठी मी बनवतोय. ट्रेडर सिरियसली आहेत त्यांच्यासोबत त्यासाठी. तर रिस्क रिवॉर्ड रेशो पण पाहिजे प्रॉपर बॅक टेस्टेड वाला तुमच्या स्ट्रॅटेजीमध्ये, तरच तुम्हाला तो एज देणार आहे. आणि मगच तुम्ही ट्रीट इक्वली केला पाहिजे. काही पिक्चर परफेक्ट मार्केटमध्ये नसते. हे पहिला ह्याच्यामध्ये माइंडमध्ये बसवून द्यायचं. आणि प्रोबॅबिलिटीच वर्क करता मार्केटमध्ये. आपल्याला जर 10 ट्रेड करायचे असले तर 6 जरी ट्रेड चालले आपले 1:2 न, तरी पण आपण मार्केटमध्ये पैसा मिळवतो. ठीक आहे. 4 फेल गेले, पण ह्या 4 मध्ये जर तुम्ही सगळा पैसा घालवला ना, हे 6 तुमचे नाही आहेत. ठीक आहे. हे 6 ट्रेड तुमचे नाही आहेत. मग विसरून जायचं हे ट्रेड. तर रिस्क रिवॉर्ड रेशो पण ह्याला काम देतोय. आणि हेच आहे सगळं. जर तुम्ही हे फॉलो केलं सा, प्रत्येक ट्रेड इक्वली ट्रीट केला, ना की कशी पण आडवी तिडवी रिस्क मारली सा, आणि ह्याच्यामध्येच प्रॉपर रिस्क मॅनेजमेंट, मनी मॅनेजमेंट आणि रिस्क रिवॉर्ड प्रॉपर केला, तर तुम्हाला 110% ट्रेडिंग एज देणार. ठीक आहे. हे जग जाहीर आहे की देणार, हेच आहे. पण ह्याच्यासाठी ह्युमन जो सायकोलॉजिकल आपला पॅटर्न आहे, तो आपल्याला ओळखून त्याच्यावरती आपण इम्प्रूव्ह केलं पाहिजे की हे माहिती पाहिजे आधी. ठीक आहे. जर एवढंच आहे सगळं या व्हिडिओमध्ये. आणि जर हा व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. दॅट्स इट.